तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मॅथ या सब्जेक्टमध्ये मेट्रिक मेजर्स शिकणार आहोत. म्हणजे माप कशामध्ये मोजतात, लांबीचं माप कशामध्ये मोजतात ते बघणार आहोत. पहिले आपण बघणार आहोत 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर हा 100 सेंटीमीटरच्या बरोबर असतो. म्हणजेच 1 मीटर हा 100 सेंटीमीटरचा होतो. 1 मीटर हा 100 सेंटीमीटरचा होतो. म्हणून त्याच्यात काय दिलं, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. त्यानंतर समोर बघा आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. मराठीत त्याला म्हणतात 1 सेंटीमीटर हा 10 मिलीमीटरच्या बरोबर असतो. 1 सेंटीमीटर हा 10 मिलीमीटरच्या बरोबर असतो. आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 mm. mm चा अर्थ काय होतो, मिलीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर. 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. आपण म्हणतो ना, हे गाव किती किलोमीटर आहे, ते शहर किती किलोमीटर आहे. तर आता किलोमीटर पर्यंत आपण आलो आहोत. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पहा, 1000 मीटर हा 1 किलोमीटरच्या बरोबर आहे. म्हणजेच आपण काय म्हणायचं, 1 km. km म्हणजे किलोमीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आलं तुमच्या लक्षात? काय बघितलं आपण मग? पहिल्यांदा 1 मीटर बघितलं. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. आलं लक्षात तुमच्या? ओके, चला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. म्हणजेच 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. आता आपल्याला कन्व्हर्जन ऑफ युनिट्स म्हणजे रूपांतर करायचंय. कशाचं रूपांतर करायचंय? कन्व्हर्ट किलोमीटर इनटू मीटर्स. म्हणजे जे किलोमीटर दिलेले आहेत तुम्हाला या उदाहरणामध्ये, त्यात आपल्याला मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. पहिलं उदाहरण बघूया. पहिल्या उदाहरणामध्ये 3 किलोमीटर दिले, तर ते कशात करायचे? मीटर मध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. म्हणजे 3 किलोमीटरचे मीटर किती होतात? 1 किलोमीटरचे किती मीटर होतात? 1000 मीटर. म्हणून 1000 मीटर मल्टिप्लाय 3, कारण आपल्याला 3 चे करायचे आहेत. म्हणून 1000 मीटर मल्टिप्लाय 3. 3 0 0 3 0 0 3 0 0 3 1 3. किती आलं उत्तर? 3000 मीटर्स. 3000 मीटर्स. तर हे किती झालं? 3 किलोमीटरचं. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू, 5 किलोमीटर. 5 किलोमीटर काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा 1000 मल्टिप्लाय 5 घ्यावं लागेल, कारण 1 किलोमीटरचे 1000 मीटर होतात. मग आता पुन्हा तसंच मल्टिप्लाय करू, म्हणजे त्याचा गुणाकार करू. मराठीत सांगायचं जर झालं आपल्याला, 1000 गुणिला 5. 1000 मल्टिप्लाय 5. 5 0 0 5 0 0 5 0 0 आणि 5 1 5. हे काय झाले? मीटर झाले. 5 काय झाले? मीटर्स. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. 7 किलोमीटरचे किती मीटर होतात ते आपल्याला बघायचं आहे. 7 किलोमीटरचे. मग काय करायचं? पुन्हा 1000 घ्यायचे, कारण आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटरचे 1000 मीटर होतात. मग 1000 घेतल्यानंतर मल्टिप्लाय किती करणार? 7, कारण 7 चे काढायचे आपल्याला. मग खाली उदाहरण मांडूया आपण. 1000 मल्टिप्लाय 7 म्हणजेच 1000 गुणिला 7. 7 0 0 7 0 0 7 0 0 7 1 7. किती आले? 7000. म्हणजे 7000 आले. 7000 मीटर झाले. कशाचे? 7 किलोमीटरचे. 7 किलोमीटरचे 7000 मीटर. नंतर आता 9 किलोमीटरचे बघूया. पुन्हा 1000 घ्यायचे, म्हणजे 1000 घ्यायचे गुणिला
9 म्हणजे मल्टिप्लाय 9 1000 मल्टिप्लाय 9 1000 गुणिले 9 9 शून्य 0 9 शून्य 0 9 शून्य 0 9 1 9 म्हणजे 9000 मीटर. हे काय झाले 9 किलोमीटरचे. आलं तुमच्या लक्षात. पहिले आपण पाहिलं 3 किलोमीटरचं बघितलं. 3 किलोमीटरचे आले 3000. नंतर 5 किलोमीटरचे 5000 मीटर. नंतर 7 किलोमीटरचे 7000 मीटर. 9 किलोमीटरचे 9000 मीटर. तर 2 किलोमीटरचे किती येतील मग? 2 किलोमीटरचे मीटर किती येतील? 2000. 3 किलोमीटरचे 3000. 4 किलोमीटरचे 4000. 5 किलोमीटरचे 5000 मीटर. त्यानंतर 6 किलोमीटरचे 6000. असं 1000 ला त्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षात सर्वांच्या? चला ओके डन.